प्रॉब्लेम झाला तर तो आपला पोलीस स्टेशन गाठतो, याचा फायदा प्रशासनाने घेतलेला आहे आणि हा फायदा घेऊन ते आमच्याकडे कायम दुर्लक्ष करत असतात। आता आम्ही दुर्लक्षित होणार नाही, प्रत्येक गोष्टीचं उत्तर रस्त्यावरती उतरूनच देणार, विषय संपला। बरोबर, ॲम्ब्युलन्स जरी आली तरी पण पोलीस प्रशासन तुम्हाला म्हणतंय की तुम्ही इथं रस्ता रोखण्याचा प्रयत्न करताय। नाही, आम्ही काय करतोय, तुम्हाला इथून उठवण्याचा प्रयत्न आम्हाला उठवण्याचा प्रयत्न होतोय त्यांच्याकडनं का, कारण काय आहे ते आजचा टाइम घालवणार आणि उद्याच्या दिवसात ते काय करणार, सगळे विसरून जातात, तोपर्यंत जेवढी लोक रस्त्यावरती जमा आहेत तेवढी लोक उद्या विसरून जाणार हा विषय। बघितलं की मी मेघराज गवारे या ठिकाणाहून जे काही हडपसर भागामध्ये विटंबना झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांचे अनुयायी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करताना दिसतात आणि रोष व्यक्त करताना दिसतात। परंतु जरी एखादी ॲम्ब्युलन्स आली तर त्या ॲम्ब्युलन्सला मदत करण्याचं काम देखील हे लोक करताना दिसतात। मी मेघराज गवारे तुम्हाला अजून दुसऱ्याही ठिकाणावरून लोकेशन दाखवणार आहे की या जो काही गाडीतळचा चौक आहे, ज्या ठिकाणामध्ये संपूर्ण बसेस थांबलेल्या असतात, त्या बसेस रोखण्याचं काम या अनुयायांनी केलेलं आहे। तुम्हाला जर दिसत असेल, ज्या PMTL बस आहेत त्या पूर्णपणे बस रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलीस प्रशासन इथं मोठ्या प्रमाणात आले आणि दुसऱ्या ठिकाणाहून जर तुम्हाला बघितलं तर दुसऱ्या ठिकाणाहून जो काही हा सोलापूर हायवे, तो सोलापूर हायवे पण पूर्णपणे बंद करण्याचं काम या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांनी केलेलं आहे। इकडून जो काही सासवड करून जे वाहनं येतात ते वाहनं पण पूर्णपणे रोखण्याचं काम केलं आहे आणि पुणे सोलापूर हायवे तो रोखण्याचं काम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांनी केलेलं आहे। मी मेघराज गवारे, क्रांती न्यूजचा संपादक, तुम्हाला या ठिकाणाहून वारंवार रिपोर्टिंग करणार आहे। तुम्ही बघत होता क्रांती न्यूज। धन्यवाद।